हाय स्टुडंट्स, वेलकम इन एस जे ट्युशन क्लासेस. आज आपण 9th स्टँडर्ड फर्स्ट नंबरचा लेसन सेट्स पाहत आहोत. त्याच्यातील प्रॅक्टिस सेट 1.2 पाहूया. त्याआधी एस जे ट्युशन क्लासेस चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पाहूया प्रॅक्टिस सेट 1.2. क्वेश्चन 1 आहे, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर इक्वल सेट्स अँड विच आर नॉट. जस्टिफाय युअर आन्सर. आपल्याला हे दिलेले इक्वेशन सॉल्व करून तिन्ही सेट्समध्ये ए, बी आणि सी 3 सेट्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये कोणते इलेमेंट येत आहेत ते इक्वल आहेत का हे आपल्याला जस्टिफाय करायचं आहे. तर पाहूया. ए इज इक्वल टू एक्स सच दॅट 3x - 1 इज इक्वल टू 2. आता आपण हे इक्वेशन जे दिलेलं आहे 3x - 1 इज इक्वल टू 2 ते पहिल्यांदा सॉल्व करून घेऊया. म्हणजे आपल्याला सेट ए मध्ये कोणता एलिमेंट येतोय ते आपल्या लक्षात येईल. पहिल्यांदा आपण इक्वेशन सॉल्व करूया. 3x - 1 इज इक्वल टू 2. इक्वेशन सॉल्व करताना काय करतात, लेफ्ट हँड साईडच्या राईट हँड साईडला अपोजिट ऑपरेशन्स करत जायचं. म्हणजे आता हा -1 आहे, तो राईट हँड साईडला काय होईल, पॉझिटिव्ह होईल. मग 3x इज इक्वल टू 3. 2 + 1 3. आणि 3 आणि x मध्ये कोणतंही साईन नाही, मल्टिप्लाय असतं. म्हणजे हा 3 तिकडे मल्टिप्लायला आहे, तो डिवाइडला जाईल. आणि x इज इक्वल टू 3 × 1 = 3. 1 आन्सर येईल. बरोबर. इक्वेशन सॉल्व झालेलं आहे. म्हणजे आपल्याला a इज इक्वल टू कोणता इलेमेंट मिळालेला आहे, 1. ह्याला आपण 1 नंबर देऊया. पहा, इक्वेशन सॉल्व करून घेतलेलं आहे मी. 3x - 1 इज इक्वल टू 2. हा -1 इकडे आल्यावर प्लस झालेला आहे आणि हे मल्टिप्लायला असलेले 3 लेफ्ट हँड साईडचे राईट हँड साईडला घेताना इज इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडच्या राईट हँड साईडला घेताना नंबर्सचं अपोजिट ऑपरेशन होतं. यालाच आपण इक्वेशन सॉल्विंग म्हणतो. म्हणजे इथे x इज इक्वल टू आलेला आहे आपला 1. 3 × 1 = 3. म्हणून इलेमेंट आलेला आहे a इज इक्वल टू 1. आता आपण बी सॉल्व करून घेऊया. पाहूया सेट बी. पाहूया सेट बी मध्ये दिलेला आहे x such that x is a natural number but x is neither prime nor composite. पहा, कोणता नंबर असा आहे जो प्राईम पण नाही आहे आणि कंपोजिट पण नाही आहे. तर असा हा नंबर आहे 1. 1 इज द नंबर ऑफ नायदर प्राईम नॉर कंपोजिट. म्हणजे सेट बी मध्ये आपला कोणता इलेमेंट येणार आहे, 1. बिकॉज 1 इज द नायदर प्राईम नॉर कंपोजिट नंबर. याला आपण सेकंड नंबर देऊया. आणि आता आपण सी सेट सॉल्व करून घेऊया. सेट सी पहा, x such that x is element of natural number and x is less than 2. x हा काय आहे, नॅचरल नंबरचा इलेमेंट आहे आणि तो कोण आहे तर 2 पेक्षा कमी आहे, लेस दॅन 2. 2 पेक्षा लहान आहे. मग 2 पेक्षा लहान असणारा नॅचरल नंबर कोणता आहे, तो 1. 0 घेतला तर ते होल नंबर्स होतात. म्हणजे 2 पेक्षा लहान असणारा नॅचरल नंबर कोणता आहे, ओनली 1. म्हणजे सेट सी मध्ये सुद्धा कोणता इलेमेंट येणार आहे, 1. पहा, याला आपण 3 नंबर देऊया. पहा, सेट ए मध्ये आलेला आहे आपला इलेमेंट 1. सेट बी मध्ये आलेला आहे आपला इलेमेंट 1. सेट सी मध्ये आलेला आहे इलेमेंट 1. म्हणजे तिन्ही सेट्समधले इलेमेंट्स काय आहेत, इक्वल आहे. राईट करूया. इन सेट A, B, C are equal element. So that A is equal to B is equal to C. हे आपण कशावरून लिहिलेलं आहे, फ्रॉम 1, 2 and 3. या 3 नंबर्सवरून आपण काय लिहिलेलं आहे, सेट ए, बी अँड सी आर इक्वल इलेमेंट्स. तिन्ही सेटमध्ये कोणता इलेमेंट आलेला आहे, 1, 1 and 1. सो ए, बी अँड सी आर इक्वल सेट्स आहेत. सेकंड नंबरचा क्वेश्चन पाहूया. सेकंड नंबरचा क्वेश्चन पहा, डिसाइड वेदर सेट ए अँड बी आर इक्वल सेट्स. सेट ए दिलेला आहे आणि सेट बी दिलेला आहे. हे दोन्ही सेट्स इक्वल आहेत का हे आपल्याला रिझन सहित सांगायचं आहे. पाहूया.
ए सेटमध्ये काय आहे, इव्हन प्राईम नंबर्स. आता इव्हन प्राईम्स नंबर्स कोणते आहेत, इव्हन प्राईम नंबर फक्त एकच आहे, तो म्हणजे 2. 2 हा नंबर इव्हन पण आहे आणि प्राईम पण आहे. प्राईम नंबर्स म्हणजे जे नंबर फक्त स्वतःच्याच टेबलमध्ये असतात, दुसऱ्या कोणत्याही टेबलमध्ये येत नाही, त्यांना म्हणायचं प्राईम नंबर्स. प्राईम नंबर्स फक्त कोणता आहे, 2, जो इव्हन आहे. 4 आहे, समजा 4 घेतला आपण, तो इव्हन आहे, परंतु प्राईम होईल का, नाही, कारण तो दुसऱ्या कोणत्याही टेबलमध्ये 2च्या टेबलमध्ये 4 येतो आणि 4च्या टेबलमध्ये पण येतो. म्हणजे 4 हा इव्हन आहे परंतु प्राईम नंबर नाही आहे. म्हणजे इव्हन प्राईम नंबर फक्त कोणता आहे, ओनली 1 इज 2. म्हणून सेट ए मध्ये कोणता इलेमेंट येणार आहे, 2. याला आपण 1 नंबर देऊया आणि सेट बी सॉल्व करूया. पाहूया सेट बी मध्ये पहा, एक्स सच दॅट एक्स 7x - 1 इज इक्वल टू 13. इथे आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे, हे इक्वेशन आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. पाहूया इक्वेशन सॉल्व करून आपल्याला एक्सची व्हॅल्यू किंवा इलेमेंट सेट बीचा इलेमेंट काय मिळतोय पाहूया. इक्वेशन सॉल्व करताना हे -1 राईट हँड साईडला होतील, पॉझिटिव्ह. 7x इज इक्वल टू 13 + 1 14. आणि हे 7 आणि एक्समध्ये कोणतंही साईन नाही, म्हणजे मल्टिप्लाय असतं. म्हणजेच हे 7 इकडे आल्यावर काय होतील, राईट हँड साईडला डिवाइड बाय होतील. 7 ने 14ला डिवाइड केला, 7 × 1 = 7, 7 × 2 = 14. इकडे राईट करते मी. एक्स इज इक्वल टू आलेले आहेत आपले 2. म्हणजेच आपल्या सेट बी मध्ये कोणता इलेमेंट येणार आहे, तर 2. याला आपण 2 नंबर देऊया. आता पहा, सेट ए मध्ये आलेला आहे 2, सेट बी मध्ये आलेला आहे 2. दोन्ही सेट्सचे इलेमेंट्स काय आहेत, इक्वल आहेत. म्हणजे सेट ए इज इक्वल टू सेट बी. विचारलंय काय, डिसाइड वेदर सेट ए अँड बी आर इक्वल सेट्स. आहेत का इक्वल सेट्स, तर आहेत, कारण इलेमेंट्स काय आहेत, दोन्ही सेट्सचे इक्वल आहेत. लिहूया, सेट ए इज इक्वल टू सेट बी फ्रॉम, इथे लिहिते मी, फ्रॉम 1 and 2. आणि काय लिहिणार मी, रिझन, इलेमेंट्स ऑफ बोथ सेट्स आर इक्वल. दोन्ही सेट्सचे इलेमेंट काय आहेत, इक्वल आहेत. सो सेट ए अँड सेट बी, सेट ए इज इक्वल टू सेट बी. थर्ड नंबरचा क्वेश्चन पाहूया. पहा थर्ड नंबरचा क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग आर एम्प्टी सेट्स अँड व्हाय. क्वेश्चन 1 आहे, म्हणजे हे सेट दिलेले आहेत, या सेटमध्ये कोणता सेट हा एम्प्टी सेट आहे ते लिहायचं आहे आणि त्याचं कारण राईट करायचं आहे. पाहूया, ए सेट ए इज इक्वल टू ए सच दॅट ए इज अ नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0. आता पहा, स्मॉलर दॅन 0 म्हणजे ते नंबर कसले येतील, स्मॉलर दॅन 0. नंबर लाईन पहा, नंबर लाईनवर 0पेक्षा लहान नंबर कोणते असतात, निगेटिव्ह नंबर्स असतात. आणि जे निगेटिव्ह नंबर्स आहेत ते नॅचरल नंबर नसतात. म्हणजेच हा काय असणार आहे, एम्प्टी सेट असणार आहे. लिहूया, एम्प्टी सेट म्हणजेच फक्त सेट काढायचा आणि त्याच्यामध्ये इलेमेंट राईट करायचं नाही, हा झालेला आहे एम्प्टी सेट. आणि कारण लिहूया, बिकॉज नंबर स्मॉलर दॅन 0 आर कसे असतात, 0पेक्षा लहान नंबर्स कसे असतात, निगेटिव्ह, आर निगेटिव्ह नंबर्स. आणि निगेटिव्ह नंबर्स हे नॅचरल नंबर्स नाही आहेत. मग निगेटिव्ह नंबर्स आर इंटेजर्स. निगेटिव्ह नंबर कशामध्ये येतात, इंटेजर्स, अँड नॉट अ नॅचरल नंबर्स. So set A is the empty set. Set A is the empty set. आणि त्याचं कारण आपण राईट केलेलं आहे. नॅचरल नंबर्स कसे असतात, 1 2 3 4. आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे, ए इज द नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0. 0पेक्षा लहान नंबर हे काय असतात, निगेटिव्ह असतात. आणि निगेटिव्ह नंबर्स हे इंटेजर्स असतात, नॅचरल नंबर्स नसतात. म्हणून हा ए काय राहणार आहे, एम्प्टी सेट राहणार आहे. त्याच्यातले सेकंड पाहूया,
इथे पहा बी सेट बी पाहण्याच्या अगोदर इथे पहा इथे आपण सेट ए हा एम्प्टी आहे हे सांगितलेलं आहे, परंतु इथे आपण राईट करूया सेट ए इज ॲन एम्प्टी सेट आणि त्याच्यामुळे पुढे त्याचं व्हाय म्हणजे कारण त्याचं बिकॉज. आता आपण सेट बीचं पाहूया. सेट बी इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता आपल्याला माहिती आहे 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4, 3चा स्क्वेअर 9, परंतु असा कोणता नंबर आहे ज्याचा स्क्वेअर 0 येईल? तर असा एकच नंबर आहे जो आहे 0. मग 0चा स्क्वेअर जर आपण केला तर तो किती येईल? 0. म्हणजे बी हा सेट एम्प्टी राहणार नाही. तर बीमध्ये कोणता इलेमेंट येईल? तर 0. बीमध्ये इलेमेंट येईल 0. लिहूया सेट बी इज नॉट ॲन एम्प्टी सेट. एम्प्टी सेट येणार नाही. आणि एम्प्टी सेट आला तर आपण कारण देणार आहोत. एम्प्टी सेट आलेला नाही आहे कारण 0चा स्क्वेअर केला तर तो 0 येईल. थर्ड नंबरचं पाहूया. सेट सी पहा. एक्स सच दॅट 5x - 2 इज इक्वल टू 0 अँड एक्स इज द इलेमेंट ऑफ नॅचरल नंबर. पाहूया इथे इक्वेशन आहे 5x - 2 इज इक्वल टू 0. ते आपण पहिल्यांदा सॉल्व करून घेऊया. 5x - 2 इज इक्वल टू 0. 5x इज इक्वल टू हे निगेटिव्ह असलेले 0 लेफ्ट हँड साईडचे राईट हँड साईडला पॉझिटिव्ह होतील आणि हे 5 इंटू असलेले एक्सला ते होतील डिवाइड बाय. ते 2/5 येईल आणि 2/5 जर डिवायडेशन केलं तर पॉईंटमध्ये आन्सर येईल. डिवायडेशन नाही केलं तर 2/5 डिवायडेशन करूया आपण. 2ला 5ने डिवाइड करायचं. 5 0 0 रिमेनिंग 2.0 5 4 20. आन्सर आलेला आहे एक्स इज इक्वल टू 0.4 अँड 0.4 इज द नॉट नॅचरल नंबर. 0.4 हे नॅचरल नंबर नाही आहे. म्हणजे सी सेट हा काय असणार आहे? एम्प्टी सेट असणार आहे. आणि इथे काय सांगितलेलं आहे? एक्स इज द इलेमेंट ऑफ नॅचरल नंबर, परंतु एक्स हा आलेला आहे 0.4 आणि 0.4 हा नॅचरल नंबर नाही आहे. म्हणजे सी हा असणार आहे एम्प्टी सेट. लिहूया सेट सी इज ॲन एम्प्टी सेट because element of 0.4 is not a natural number. Because 0.4 is not a natural number. So set C is the empty set. Question number 4 पाहूया. Question 4 पहा. Write with reasons which of the following sets are finite or infinite. फिनिट सेट्स म्हणजे काय? फिनिट सेट्समध्ये इलेमेंट्स लिमिटेड असतील, काउंटेबल असतील तर तो असतो फिनिट सेट. आणि इलेमेंट्स असतात सेट्समधले ते जर अनलिमिटेड असतील आणि नॉट काउंटेबल असतील तर तो असतो इन्फिनिट सेट. पाहूया. ए इज इक्वल टू सेट ए इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स लेस दॅन 10. एक्स इज अ नॅचरल नंबर. पहा एक्स हा काय आहे? 10पेक्षा लहान आहे आणि एक्स हा काय आहे? नॅचरल नंबर आहे. म्हणजे इलेमेंट ऑफ ए काय असतील? पहा लेस दॅन 10. नॅचरल नंबर आहेत लेस दॅन 10 काय असतील? 3 4 5 6 7 8 अँड 9. म्हणजे सेट ए मध्ये असलेले हे जे इलेमेंट्स आहेत हे लिमिटेड आहेत, त्याच्यामुळे हा असणार आहे फिनिट सेट. लिहूया द नंबर सेट ए इज अ फिनिट सेट बिकॉज काय लिहिणार? इलेमेंट्स ऑफ द बिकॉज द नंबर ऑफ इलेमेंट्स of this set are limited. Number of elements of this set are limited. हे लिमिटेड
इलिमेंट्स आहेत, काउंटेबल इलिमेंट्स आहेत, म्हणून हा सेट आहे फिनिट सेट. पुढचा पाहूया. सेकंड नंबरचं पहा. सेट बी इज इक्वल टू वाय सच दॅट वाय लेस दॅन -1 वाय इज ॲन इंटेजर. आता पहा, -1 पेक्षा छोटा आहे वाय आणि ते काय आहे, वाय हा इंटेजर आहे, -1 पेक्षा लहान आहे. म्हणजे आता या सेटमध्ये कोणते नंबर्स येतील, तर ऑल निगेटिव्ह नंबर्स येतील. -1 पेक्षा लहान असणारे नंबर, ऑल निगेटिव्ह नंबर्स. पहा, आणि आता हे निगेटिव्ह नंबर्स इंटेजर्स आहेत, -1 पेक्षा लहान असणारे हे काय आहेत, नॉन काउंटेबल आहेत किंवा अनलिमिटेड आहेत. म्हणजे सेट बी हा फिनिट सेट नसणार आहे, तो इन्फिनिट सेट आहे. सेट बी इज ॲन इन्फिनिट सेट because the number of elements of these sets are unlimited. या सेटमध्ये येणारे हे नंबर नॉन काउंटेबल किंवा अनलिमिटेड आहेत, म्हणून हा इन्फिनिट सेट आहे. थर्ड नंबरचं पाहूया. सेट सी इज इक्वल टू सेट ऑफ स्टुडंट्स ऑफ क्लास 9 फ्रॉम युअर स्कूल. आता क्लास 9मध्ये जे स्टुडंट्स असतील ते काय असतील, लिमिटेड असतील, काउंटेबल असतील, म्हणून हा काय असणार आहे, फिनिट सेट असणार आहे. समजा स्कूलमध्ये 55 स्टुडंट्स आहेत इन क्लास 9, तर हे काय होतील, हे फिनिट, कारण आपण हे काउंट करू शकतो आणि लिमिटेड आहेत, म्हणून काय होतील, हा सेट आहे फिनिट सेट. लिहूया. सेट सी इज अ फिनिट सेट बिकॉज number of students in class 9 are limited. काउंटेबल असतात, लिमिटेड असतात, आपण काउंट करू शकतो, म्हणून हा आहे फिनिट सेट. 4 नंबरचं पाहूया. 4 आहे सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज. आता विलेजमधले पॉप्युलेशन आपण काउंट करू शकतो, पॉप्युलेशन काउंट केली जाते, म्हणून हा काय असणार आहे, फिनिट सेट असणार आहे. तर मी लिहिते, दिस इज अ फिनिट सेट. दिस इज अ फिनिट सेट because number of people of village are limited आणि काउंटेबल असतात, म्हणून हा सेट आहे फिनिट सेट. 5 नंबरचं पाहूया. 5 नंबरचं पहा. सेट ऑफ अपार्टस इन लॅबोरेटरी. लॅबोरेटरीमधले किंवा प्रयोगशाळेतील उपकरणे जी असतात ती काय असतात, लिमिटेड असतात, काउंटेबल असतात, म्हणून हा काय असणार आहे, फिनिट सेट असणार आहे. लिहिते मी, दिस इज अ फिनिट सेट बिकॉज number of apparatus in laboratory are limited किंवा काउंटेबल, म्हणून हा काय असणार आहे, फिनिट सेट असणार आहे. 6 नंबरचं पाहूया. सेट ऑफ होल नंबर्स. होल नंबरचा सेट W इज इक्वल टू 0 1 2 3 4 5 as many unlimited. मग सेट ऑफ होल नंबर्स काय असणार आहे, अनलिमिटेड इलेमेंट्स आहेत, म्हणून तो असणार आहे इन्फिनिट सेट. लिहिते मी, सेट W इज ॲन इन्फिनिट सेट बिकॉज एलिमेंट are unlimited.
होल नंबर्सचे इलेमेंट्स हे काय आहेत, नॉन काउंटेबल, अनलिमिटेड आहेत, म्हणून हा आहे इन्फिनिट सेट. 7 नंबरचं पाहूया. सेट ऑफ रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबर्स हे काय आहेत, अनलिमिटेड आहेत, नॉन काउंटेबल आहेत, म्हणून दिस सेट इज an infinite set because elements are unlimited. रॅशनल नंबर सुद्धा काय आहेत, नॉन काउंटेबल आहेत, अनलिमिटेड आहेत, म्हणून हा कसा सेट असणार आहे, इन्फिनिट सेट असणार आहे. थँक यू स्टुडंट्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक यू सो मच.